कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। रायगड जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना घडलेली आहे। कर्जत तालुक्यातील शेलू गावात एका 8 वर्षांच्या चिमुकलीवरती तिच्याच 55 वर्षीय सावत्र वडिलांनी अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे। हे कृत्य रात्री झोपेत होत असल्याचे तपासात स्पष्ट झालेले आहे। धक्कादायक म्हणजे मुलीच्या आईने स्वतःच्या डोळ्यांनी हे प्रकार पाहिल्यानंतर तिने तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत आपल्या नवऱ्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे। जितेंद्र चोपडे असे आरोपीचे नाव असून तो शेलू येथे राहत होता। नेरळ पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। ही घटना संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवणारी ठरली असून नागरिकांनी अशा विकृत मानसिकतेच्या व्यक्तींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे।